चौधरी डाळिंबेआड पुणे या युट्यूब चॅनलवर सातत्यानं महाराष्ट्र नाही देशातले सगळे शेतकरी हे अपडेट ठेवत असतात. आणि आज योगाने मी नाशिक मार्केटहून आज शिर्डीला बाबांच्या दर्शनाकडे जात असताना कोपरगाव तालुक्यातील वेस या गावी कोल्हे साहेबांच्या बागेमध्ये थांबलोय. खरं तर हे जुने शेतकरी आहेत, परंतु मधल्या काळात बागा मर रोगाने गेल्या किंवा त्या पिकाकडनं थोडंसं साईडला होऊन ही पुन्हा डाळिंबाची शेती करण्याचा कल आता वाढलेला आहे. आणि त्यामध्ये आता जुने शेतकरी आहेत, त्यांच्या जागेवरच्या मार्केटिंग असतील किंवा मार्केटमध्ये माल नेले असतील आणि त्यांचे अनुभव आपण थोडेसे ऐकून घेऊ. कारण अचानक मी आज ह्यांच्याकडे भेट घेतलेली आहे. तर तुमचं नाव सांगा. भाऊसाहेब संपत कोले. भाऊसाहेब, आज तुम्ही किती वर्षाचे जुने शेतकरी होता आणि किती वर्ष डाळिंब पूर्वी पिकवत होता? तसे आम्हाला 30 वर्ष झाली डाळिंब क्षेत्रात. 30 वर्ष डाळिंब क्षेत्रात तुम्ही काम केलेलं आहे. हो. पण मधल्या काळात तुम्ही मर रोग झाल्या, बागा गेल्या म्हणून थोडंसं साईडला आला. साईडला आलो म्हणजे त्या क्षेत्रात लगेच पीक जर घेतलं हा तर पुन्हा मर रोग त्रास देऊ शकतो. हा आणि त्यामुळे मग आम्ही 6 वर्ष विश्रांती दिली या क्षेत्राला. विश्रांती दिली आणि आता पुन्हा तुम्ही बागांची आता डाळिंबाचाच पुन्हा आपण क्षेत्र. डाळिंबातच पुन्हा या ठिकाणी तुम्ही आलेला आहात. मग खऱ्या अर्थानं आता तुम्हाला ते डाळिंब जो लावतो त्याला ते व्यसनच म्हणायचं. हो हो, त्याशिवाय करमतच नाही. म्हणजे डाळिंब शेती ज्यांनी केलेली आहे, मी नगर जिल्ह्यामध्ये 60-70 वर्षाचे सुद्धा शेतकरी पाहिले की जे डाळिंबच पिकवतात, दुसरी पिकं घेत नाहीत, जमतच नाही ते. जमतच नाही. मग आता तुम्ही ज्यावेळेस 30 वर्षापासून मार्केटिंग म्हणजे बाग पिकवत हे करत असता, तुमच्या जागेवर माल जायचे का मार्केट पण करायचं तुम्ही? मार्केट केलं, दिल्ली केलं, आपलं बनारस केलं. म्हणजे त्यावेळेस महाराष्ट्रात मार्केट कमी होती, आपल्याला डायरेक्ट माल अहमदाबाद, गुजरात, दिल्ली, कलकत्ता ह्या साईडला माल पाठवला होता. म्हणजे आता त्यावेळेस तुरळक बागा होत्या आणि आता बागा वाढल्यामुळे मार्केट पण वाढलेली आहे. आता मार्केटिंग सोपं झालं. मार्केटिंग सोपं झाले, फक्त माल पिकवला पाहिजे. परंतु आता ह्या युट्यूब चॅनलचा तुम्हाला काय फायदा होता? तर तुम्ही मला वाटतं नॅशनल पाहिलं, ह्यांनी पाहिलेलं आहे. युट्यूब चॅनल मुळे काय होतं, आपल्याला रेट लगेच कळतात आणि आपण मार्केटला कधी उतरलं पाहिजे, माल कधी बागा कधी पकडल्या पाहिजे, हे सगळं लगेच आता लक्षात यायला लागलं युट्यूब मुळे. तुम्ही आमचा युट्यूब चॅनल पाहताय? नाही, तुमचा मी नाही बघितलं, पण बंधूंनी बघितलं. हा, बंधूंनी पाहिला आणि योगाने मला फोन केला म्हणून मी इथं आलो. तुमचा कॉन्टॅक्ट झाला. कॉन्टॅक्ट झाले. खरं तर हा संपर्क युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाखो लोकांच्यापर्यंत केडी चौधरी डाळिंबेआडचा वाढलेला आहे. आणि नाशिक असेल, पुणे असेल, इंदापूर, महाराष्ट्रात 3 ठिकाणी आपण काम करतोय. आणि बराचसा अनुभव हा मी बांधावरती जाऊन घेण्याचा प्रयत्न करतो. कारण शेतकऱ्यांच्या व्यथा आपल्याला जागेवर गेल्याशिवाय कळत नाही. आपण फोनवर पण माल येऊ शकतो किंवा गाडीवाल्यांना कमिशन देऊन पण माल बोलू शकतात. परंतु माझं एक तत्व आहे, मी कुठल्याही गाडीवाल्याला कमिशन देत नाही. जी सेवा करायची ती आपल्याला डायरेक्ट शेतकऱ्याची करायची. तर तुम्ही हा युट्यूब चॅनल किती दिवस पाहत होता आणि तुमचा अनुभव काय राहिला? साधारणतः तुमचा चॅनल आम्ही 6-1 महिन्यापासून कंटिन्युअसली ते व्हिडिओ बघत असतो. म्हणजे इव्हन बाग आपल्याला जानेवारीत पाणी द्यायचंय त्याच्या आधीच आम्ही चॅनलवरती व्हिडिओ बघायला सुरुवात केली होती. बरोबर आहे. मग आता तुम्ही व्यवसाय करताय, बंधू शेती करताय. मग व्यवसाय आणि शेती यातलं तुम्हाला काय म्हणजे कशा पद्धतीने पुढे जाताय? बिझनेस एक म्हणजे फक्त तो पार्ट झाला, बाकी शेतीचे. पण शेती कधी धोक्यात पण येऊ शकते निसर्गाच्या ह्याच्यात. त्यासाठी आपल्याला थोडीशी जोडधंद्याची पण गरज आहे. म्हणजे त्यामुळे तुम्ही एकमेकाला आधार देऊ शकताय. आणि डाळिंबाची शेती म्हणजे खूप महागडी औषधं किंवा खर्चिक सगळी परिस्थिती आहे, त्यामुळे त्याला साथ मिळणं खूप गरजेचं आहे ना. बरोबर. मग तुम्ही 6 महिने आता थोडा बराचसा अभ्यास केलाय आणि योगाने मी ऑडिओ रेकॉर्डिंग सुद्धा प्रसिद्ध केलेली होती. आणि त्यामुळे मला एक तुमच्याकडे यावंसं वाटलं की अभ्यासू शेतकरी आहेत, व्यवसाय पण करतात आणि शेती व्यवसाय पण करतात, अशा शेतकऱ्यांकडे मला नक्कीच जायला आवडेल. कारण नुसतं शेतीवरती थांबून पुढच्या काळात जमणार नाही, तर आपल्याला व्यवसाय पण केला पाहिजे. तुम्ही पण बागा लावलेल्या आहेत आता? हो. पण पूर्वी पण तुमच्याही बागा असतील का? आता ह्याच अच्छा, नवीन शेतकरी उतरलेत. आणि तुम्ही आता बोलले की शरद किंग त्याच्यामध्ये लावले. शरद किंग का लाव अशी वाटली तुम्हाला? कारण त्याची ना साईज शक्यतो ए ग्रेड माल आहे ना 80% पुढे जातो असं आम्ही ऐकलेलं आहे. बर. आणि माहितीवर बर. आणि मग ए ग्रेडलाच मला मार्केट जास्त राहतं, त्या हिशोबाने आम्ही शरद किंग लावलेलं आहे. तुमचं नाव काय? संदीप थोरात. थोरात साहेबांनी जी माहिती आपल्याला दिली ती बरोबर आहे. 80% A1च माल निघतो, म्हणजे ग्रेडिंग त्याची चांगली क्वालिटीचे टॉप क्वालिटीचाच माल निघतो. आणि छोटासा बारीक निघण्याचं प्रमाण हे खूप कमी आहे. म्हणजे साधारणतः एक 100 ग्रॅमच्या 150 ग्रॅमच्या खाली गुटी तर नाहीच मी पाहिली. मी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या बागांना भेटी दिलेल्या आहेत
शरद किंग टिश्यू कल्चरची बी डेमो प्लॉट होता, त्याचा बी तिथनं मी व्हिडिओ प्रसारित केलेली आहे. पण इथून पुढच्या काळामध्ये भगवा ही जाते असं काही शरद किंग वेगळं नाही, पण ती व्हरायटी त्यांनी ती बनवलेली आहे चांगल्या निवडक झाडावरती. त्यामुळे शरद किंग तर नक्कीच फायद्याची आहे. कारण मी शेतकऱ्यांना उद्याचं वरदान म्हणजे फायद्याची ठरणार आहे, कारण तो उद्या एक्सपोर्ट पण तो माल जागेवरून होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला आमच्या मार्केटकडे यायची सुद्धा गरज नाहीये. तुम्हाला शोधत शेतकरी व्यापारी येणार आहेत. पण आता तुम्ही हा जो युट्यूब चॅनलला जोडलेला नाहीये. नाही, कारण हे दोन फरक आहेत. आता ज्यांचा माल मार्केटमध्ये पोहोचायचा वेध असतो त्यावेळेस ते प्रत्येक जण चाळत असतो की युट्यूबवर काय आता घडामोडी आहेत. आणि हे अजून आताच बागा लावल्यामुळे एक मला वाटतं 5-6 महिने 6 महिन्याची, हे पुढच्या 6 महिन्यात आम्हाला जॉईंट होतील, म्हणजे 12 महिने. 100%. तर खऱ्या अर्थानं आज मला समाधान वाटलं. जुना शेतकरी आणि नवीन शेतकरी हा भविष्याचा वेध घेता डाळिंबाची शेती ही चांगली आहे. आणि बऱ्यापैकी तुम्हाला आता स्थानिक मार्केटचं तर तुम्ही केलेली नसतील, पण तुम्हाला आता नाशिक मार्केट पण आमचं जवळ आहे. प्रीमियम कृषी मार्केट आहे जे आडगावला आहे आणि एक डिजिटल देशातलं पहिलं मार्केट आहे. तर एकदा तिथेही जाऊन भेट द्या. आणि तुम्ही सुद्धा ज्यावेळेस माल निघेल त्यावेळेस स्थानिक तुमच्या आजूबाजूलाही मार्केट असतील, आमचं पुण्याचं असेल, नाशिकचं असेल, तिथं तुम्ही भेट द्या. म्हणजे तुम्हाला बी उद्याची शेती ही शाश्वत शेती कशी असू शकते, बाजारपेठेत आपल्या मालाला न्याय काय मिळू शकतो हे समजेल. तुम्हाला अशी काही शंका वाटते की आज तुम्ही लावलेल्या उद्याच्या भविष्यात तुम्हाला असं डाळिंबाबद्दल काय वाटतंय? त्यामुळे कंजेस्टेड झालंय काय, जास्त लागवडी झाल्या काय, हा, या शंका येतात. ह्या शंका येतात. नवीन शेतकरी अजून गडबडलेला आहे, त्यांना शंका नक्कीच येणार आहेत. पण ही शेती निसर्गावरती आहे. म्हणजे आज पाहिलं आपण तेल आणि बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या भागा उद्ध्वस्त होत आहेत. म्हणजे जिथं गारपीट झाली तिथं तेलाचं प्रमाण जास्त झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीत आता दुष्काळ पण पडलेला आहे, म्हणजे पाणी नाहीये. आता तुमची परिस्थिती तुम्हाला माहिती, पाणी किती आहे. कदाचित तुमच्याकडे पाणी असेल पण बऱ्याचशा ठिकाणी पाणी कमी झालेलं आहे. आणि कळी सेटिंग सुद्धा नाही झाली. यावर्षी माशांचं सुद्धा प्रॉब्लेम होतो, मधमाशांचं. त्यामुळं तुम्हाला अशी भीती वाटत असेल तर मी 60-60, 70-70 वर्षाच्या शेतकऱ्यांना बी पण भेटी दिल्यात की ज्यांचा 3 पिढ्या ह्या डाळिंबाचंच त्यांनी काम केलेलं आहे. मग त्यांनी त्यावेळी डझन पद्धत किंवा किलो पद्धत काय असेल तो कमी रेट मधला हा संपूर्ण डाळिंबाचा विक्रीचा व्यवहार पाहिलेला आहे. पण आज त्यांना असं वाटतं की डाळिंब सोडून दुसरं कुठलंच पीक करू नये. आणि मी सुद्धा देशभरात काम करतोय, राजस्थान, गुजरात किंवा नाशिक असेल, पुणे असेल आणि इंदापूर असेल, इथं लाखो शेतकरी आपल्याला जोडलेले आहेत. पण ज्यांनी डाळिंबाची शेती केली ते परत डाळिंबच लावणार, त्यातलं तुमच्या शेजारीच उदाहरण आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा एकदा सुरुवात केली आहे तर तुम्ही ही सुरुवात केली तर तुमची मुलं सुद्धा डाळिंबाकडेच वळणार. आम्हाला अजून जास्त करायची होती पण ट्रायल बेसिसवर 1-1.5 एकर प्रत्येकाने लावलेला आहे. नक्कीच आपण 1.5 एकराचाच अंदाज घेतला पाहिजे, कारण आम्ही सुद्धा स्वतः 40 एकर केल्यामुळे आमचे नुकसान किती झाले आम्हाला माहितीये. अनुभव नसताना दिसते पैसे आहे म्हणून डाळिंब लावून उपयोग नाही. त्यामुळे 1 एकरात जो अनुभव घेतल्यानंतर तुम्ही 10 नाही, 20 नाही, 25 एकर करू शकता. पण 1 एकराचा अनुभव हा तुमचा खूप महत्वाचा आहे आणि तो अनुभव तुम्हाला नक्कीच पुढे घेऊन जाईल. आज मला या ठिकाणी आल्यानंतर थोडंसं समाधान वाटलं की आपण बांधावरती गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या द्विधा मनस्थिती ह्या तपासू शकतो किंवा त्यांना आधार देऊ शकते. बाकी तुम्हाला आता ह्याच्यामध्ये असं मार्केटिंग पर्यंत काही अडचणी आल्या तर जसं तुम्ही दररोज पाहताय तसं इथून पुढे पहा. आणि अजून तुम्हाला अशा काही शंका वाटतात का मार्केट बाबत? काहींचं कसं म्हणणं आहे का लागवडी जास्त झाल्या तर रेट खाली येतील का काय? रेट खाली येणार नाहीत, थोडेसे खाली जरी आले तरी आता खाण्याचा वर्ग वाढलेला आहे. पूर्वी आपण डाळिंब कुठं, आणि महाराष्ट्रात तर डाळिंब खातच नाही आपण, तुम्ही सुद्धा डाळिंब नसेल खाल्ला अजून, विकत घेऊन खाल्लं असेल. म्हणजे केळी आपण विकत घेणार, सफरचंद घेणार, मोसंबी घेणार, डाळिंब नाही विकत घेणार. मग आपण सुद्धा